राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत नव्या शैक्षणिक पर्वाची पायाभरणी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे अर्थात बालभारती पाठ्यपुस्तक लेखन उद्बोधन सत्राचे पुण्यातील बालेवाडी येथे आज आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले। पाठ्यपुस्तक मंडळाने 2025 मध्ये पहिली साठीची पाठ्यपुस्तके प्रकाशित केलेली आहेत। सध्या 2026-27 मध्ये प्रकाशित करायची इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकाच्या लेखनाचे काम पाठ्यपुस्तक मंडळात सुरू आहे। सर्व विषयांची पाठ्यपुस्तके गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावी हा या विचार मंथनाचा मुख्य उद्देश होता। या 2 दिवसाच्या विचार मंथनातून आपल्याला अपेक्षित असलेले शालेय शिक्षण पद्धती पुढे नेण्याचे काम या कार्यशाळेमुळे संपन्न होईल असा विश्वास यावेळी शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला। येणारा काळ हा एआयचा असणार आहे, मात्र विद्यार्थ्यांची संस्कृती आणि जमिनीशी असणारी नाळ तुटणार नाही याची दक्षता आपण घ्यायला हवी। बालभारतीच्या पुस्तकाची निर्मिती अशी करण्यात यावी की मुलांना जेवताना मोबाईल ऐवजी बालभारतीचे पुस्तक हाती घ्यावेसे वाटले पाहिजे असा आशावाद शिक्षण मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। ते पुढे म्हणाले की राष्ट्र प्रथम या विषयाला पुढे नेताना व गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देताना विद्यार्थ्यांना भाकरीची आणि राष्ट्रीयत्वाचे शिक्षण देणे अपेक्षित आहे। भाकरीचे शिक्षण म्हणजे विद्यार्थी कौशल्याच्या बळावर स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि हे करत असताना तो विद्यार्थी भारताचा आदर्श नागरिक देखील घडला गेला पाहिजे, ही आपली शैक्षणिक जबाबदारी आहे असा आशावाद शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला। ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढाच त्यांनी केलेला राज्यकारभार देखील महत्त्वाचा आहे। महिलांशी आदरातिथ्याने वागणे, शेतकऱ्यांचं हित जोपास हे छत्रपतींचे महत्त्वाचे गुणविशेष पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे। राष्ट्रपुरुष आणि क्रांतिकारकांना पाठ्यपुस्तकामध्ये मानाचे स्थान असायला हवे। तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवर महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान पाठ्यपुस्तकात कशा पद्धतीने समाविष्ट करता येईल याचा विचार व्हावा। तसेच पर्यावरण, सार्वजनिक स्वच्छता, व्यसनमुक्ती, कृषी संदर्भातील विषय, भारताची सुरक्षा व्यवस्था, भूगोल विषय, स्थानिक पातळीवरील खनिज संपत्तीचा परिचय, व्यावसायिक शिक्षण अशा विविध बाबींच्या पाठ्यपुस्तक निर्मिती दरम्यान विचार व्हावा, जेणेकरून स्पर्धेच्या युगात सामान्यातल्या सामान्य माणसाच्या मुलांना आपण दर्जेदार शिक्षण देऊ शकू। 2 दिवसीय पाठ्यपुस्तक लेखन उद्बोधन सत्राची भूमिका बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी मांडली। विद्यार्थ्यांवर फक्त माहितीचा मारा न करता कृतीशील विश्लेषणात्मक संकल्पना अधिक स्पष्ट करून नव्या संकल्पना व तंत्रज्ञानाची जोड पाठ्यपुस्तक निर्मितीत देण्यात यावी असे शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी सांगितले। पुस्तक वाचनाची संस्कृती कमी होत चालली आहे। मोबाईल, टीव्ही अशी साधने असताना नवीनता मुलांना आवडणारी पुस्तके पालकांना देखील आवडतील अशी पाठ्यपुस्तक निर्मिती आपल्याला करायची आहे। हा अभ्यासक्रम आगामी महाराष्ट्रासाठी पथदर्शक ठरेल। महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तक भारतभरामध्ये सर्वोत्कृष्ट ठरतील असा विश्वास शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय शिक्षण 2020 धोरण आल्यापासून शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि महाराष्ट्र राज्य ते बदल करण्यासाठी अग्रेसर आहे। या बदलामुळे शिक्षण विभागामध्ये क्रांतिकारी बदल घडतील असा मला विश्वास वाटतो। आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे। पाठ्यपुस्तकाची निर्मिती करताना ती सर्वाधिक दर्जेदार कशी होईल याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे असे SCITचे संचालक राहुल रेखावार यांनी सांगितले। तर महाराष्ट्राच्या भावी पिढीसाठी हे सत्र मार्गदर्शक ठरेल असे सुकाणू समितीचे अध्यक्ष श्रीपाद ढेकणे यांनी सांगितले। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।